आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया की महारानी के नाम से मशहूर गोंदिया शहर के इंगले चौक इलाके में माता दुर्गा देवी की स्थापना को 56 साल हो गए हैं। अगर इस देवी से मन्नत मांगी जाए तो मन्नत पूरी होते ही भक्त अपनी इच्छा शक्ति से मां को कई तरह की भेंट चढ़ाते हैं। वे कभी चांदी तो कभी सोने का उपहार देते हैं। इस साल एक भक्त ने मनोकामना पूरी होने पर मां को 18 इंच का सोने का हार चढ़ाया है। हर साल भक्त अपनी मन्नत पूरी होने पर देवी दुर्गा को उपहार देते हैं, इसलिए उन्हें गोंदिया की महारानी के रूप में जाना जाता है। इसलिए कई भक्त इस स्थान पर बड़ी आस्था के साथ मन्नत मांगते हैं और ऐसा देखा जाता है कि इस देवी के दर्शन के लिए बड़ी संख्या में नागरिक इस स्थान पर आते हैं। गोंदियाच्या महारानीचं हे 56 वर्ष आहे। श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंग्लिश चौक श्रीलायन्स गोंदिया यांच्या तत्वावधानामध्ये विगत 56 वर्षापासून हा उत्सव साजरा होतो आहे। तिला दृगवर्ण इथं 220 किलोमीटर चालून आपण इथं गोंदियाला येत असतो। हा आपला जो उत्सव आहे हा कुवारी कन्येचा उत्सव आम्ही साजरा करतो आणि मुलीला घेऊन येतो आणि हा उत्सव विदर्भामध्ये एकमात्र असा पवित्र स्थळ जे आहे गोंदियाचं जे आहे हे अनुष्ठान विदर्भातील एकमेव अनुष्ठान म्हणून प्रसिद्ध आहे आणि कुवारी कन्येची स्थापना आपण करतो। त्याच्या मागचं आमचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही कुवारी कन्येची पूजा करत असतो। सगळ्या गोंदियाच्या लोकांची आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांची मान्यता अशी आहे की हिच्याकडे हिच्या पायाजवळ जेही मागितलं ते ती त्यांची मनोकामना पूर्ण करते। आज स्वर्णहार समर्पित झाला आहे। मला वाटतं हा 5वा-6वा हार आहे आणि हे तिच्या दिव्य शक्तीचा आणि तिच्या अपार देण्याच्या वृत्तीचा आणि कल्याणाचा जो तिचा विषय आहे तो याचा एक असं विदर्भामध्ये एकमात्र असं परिचारकाचं स्थान जे आहे हे गोंदियाच्या महाराणीचं आहे। मी आणि माझा पूर्ण कुटुंब, माझे मोठे भाऊ, माझी वहिनी यांच्याकडून हे छोटीशी एक भेट माताराणीच्या चरणी अर्पण होती। इथं इंगळे चौकात मागील 56 वर्षापासून ही परंपरा इंगळे फॅमिली यांनी चालवत आणलेली आहे आणि ही अविरत अशीच सुरू राहणार आहे। आणि इंगळे चौकची जी माताराणी आहे त्यांच्याविषयी अशी एक धारणा आहे की इथं आपण जेही मनोकामना आपली इच्छा देवीकडे सांगतो ती नक्कीच पूर्ण होते। त्याचा खूप मोठा उदाहरण मी आपल्या घरीच सांगते। त्याचं स्वास्थ्य थोडा बरं नव्हतं, शुगर खूप वाढल्यामुळे सांगताना खूप दुःख पण होत आहे की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की भाऊंना आता दोन्ही डोळ्यांना दिसायला थोडासा प्रॉब्लेम होईल, पण आम्ही हिंमत हारली नाही आणि आपल्या देवीच्या चरणी आम्ही हे साखळं बांधलं की माझ्या भाऊचे डोळे जसेचे तसे होतील देवी, तर आम्ही तुझ्या चरणी एक छोटीशी भेट म्हणून आज तो आपल्या दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित बघत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। मी आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहोत सगळे स्वस्थ राहू, संस्कारी राहू आणि नेहमी लोकांच्या सेवेमध्ये आम्ही तत्पर राहू आणि आमच्याकडून काहीतरी नेहमी असं घडावं की ज्यांच्याकडून जनतेचे आणि लोकांचे हिताचे कार्य होत असतील तर आम्हाला ही देवीची आशीर्वाद आणि देवीचा आमच्या फॅमिलीला दिलेला आशीर्वाद हीच मी मानते आणि आमची साक्षात गोंदियाची देवी ही मन्नत पूर्ण करणारी देवी आहे असं मी